चला बाय बाय. चावला लातला उबरावर थोडा आहे. ते दुकानवाले इथं धोकोच घातले येऊन आणि भरमसाठ फटाकडे घेऊन झाल्यानंतर सिटीला वारा सुटला रस्ता सगळा पडला अंधार. एक गाडी 3 पोर सुमसान रस्त्यावर. रात्री सखेल चाले रात्री सखेल चाले. तर आपण आता निघालोय वाड्याला खास फटाके घेण्यासाठी. फटाके वाड्याला स्वस्त मिळतात आणि चांगली क्वालिटी मिळतात. कमी पैशात जास्त घेऊ शकतो. त्यासाठी मी माझ्या 2 मित्रांसोबत निघालोय वाड्याला कल्याण. आणि एवढं लवकर म्हणजे दिवाळीला अजून टाइम आहे तरी पण एवढ्या लवकरात लवकर काय ही घाई अशी तुमची? अट्टाहास कसला हा एवढा असेल? घाई नाही, आपल्याला आरामात फटाके घ्यायला मिळतील गर्दी नसल्यामुळे. अच्छा, मेन टॉपिक हे मुद्दा आहे का गर्दी नसेल म्हणून आज निघले हो मी. आणि मस्त वाटतंय. कुठं चाललंय? तिथं गेल्यानंतर आपल्याला जे आवडतील अच्छा तेच तसं घेणार. कारण वाडा हा नाव आधीपासून ऐकलेला होता आणि हा कधी गेला नव्हता तर विचार केला का आज बरं याला दाखवून आणतो वाडा. आणि शेट येतो आज शेट आमचा. तर जेवढा काही खर्च होईल काय सगळा सगळं आमचं बहुतेक आयुष्य त्याच्यामध्येच रमलेलं आहे. कारण तो आम्हाला देईल तेव्हा आम्ही खातो. हा तो आम्हाला जेव्हा देतो तेव्हा आमचं जीवन हा सुरळीतपणे चालतो. आणि तो जर नाही दिला का तो अन्न आम्हाला शरीराला लागतच नाही. असा आहे विषय. तर ठीक आहे, त्याने आपल्याला एवढी माहिती दिली एकदम सिरियसपणे. आणि एवढा तो शुद्ध पण बोलतो, कसला शुद्ध बोलतो. तरी पण गर्दी एवढी लवकर येऊन पण काय अर्थ आहे जिंदगीला? जिंदगी एक सफर नुसती लाईन. फटाके घ्यायला लागले नुसती लाईन. नुसती लोक आल्यान धंदवाली नुसती लोक आल्यान धंदवाली नुसती लोक आल्यान धंदवाली. चावला लातला उबरावर थोडा चावला बिला तर. आणि भय भय गर्दी आहे का काय? अफाट गर्दी आपल्याला ते बघायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. सही आहे, क्लायमेट भारी वाटतं एकदम. पाऊस पडून झालेला आहे. विषय असा आहे, रास गर्दी रास लोक आहेत. म्हणजे सगळं धंदोवाले जे लोक आहेत ज्यांना स्टॉल टाकायचे आहेत ते आले आणि नुसतं बॉक्सच्या बॉक्स आहे पटाके आहेत सगळं. हे अख्खे एक स्टॉलचा एवढा असेल. ओ साहेब, तुम्हाला गर्दीबद्दल तुम्हाला काय अपेक्षा होती का नव्हती? स्वप्नात पण विचार नव्हता केला का एवढी गर्दी भेटेल आपल्याला. घाई नाही, आपल्याला आरामात फटाके घ्यायला मिळतील गर्दी नसल्यामुळे. अच्छा, मेन टॉपिक हे मुद्दा आहे का गर्दी नसेल म्हणून आज निघले हो. हे ना काय पाहिजे बघ ना, फटाके पाहिजे दाखव ना. नशीब इथलाच आहे. नशीब इथला आहे म्हणाला बरं. तू मेंबर आहे का काय बरं घ्यायला आले? घाई नाही, आपल्याला आरामात फटाके घ्यायला मिळतील गर्दी नसल्यामुळे. अच्छा, मेन टॉपिक हे मुद्दा आहे का गर्दी नसेल म्हणून आज निघले हो. घे पैसे का पण बघू जरा. पाऊस कुठले डिस्काउंट पण मार. हात आलं ना जमणार. भारी 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 असेल तो दाखवा मला. हा सगळ्यात भारी. यो सगळ्यात भारी ना वाटत पण. हा ठीक आहे. नाही यो घे नको. ठीक आहे, साधा नाही भारी दाखवा. असं नाही, क्वालिटी नसली तरी जमर. पैशान भारी असला पाहिजे. ठीक आहे चल. नाही बस 5 आहेत पण स्लॉट येईल असा. 50 झाले. नाही मजा नाही. दादा बॉम्ब दाखव. बॉम्ब धाबा डूस डूस धाप डूस धाबा डूस डूस. ओ दादा बॉम्ब
आज तुझ्या महिन्यात आता तिकडे जायला लागेल. चल काय कुठे आहे म्हणतो घ्या डुशक्या ए चाल नाही पर खाली पर अरे अशा काय आहेत चालत नाही. हा असं पाहिजे ना हे पण नादत नाही रे गर्दीचा. घाई नाही आपल्याला आरामात फटाके घ्यायला मिळतील गर्दी नसल्यामुळे. गर्दी नसल्यामुळे. अच्छा मेन टॉपिक आहे मुद्दा आहे का गर्दी नसेल म्हणून आज निघले होते. माचीस तीच पाहिजे दुसरी कंपनीची माचीस टाकली तुला फायदा नाही. त्याची माचीसच वापरायची. अच्छा दुसरी माचीस त्याला काही कामाची नाही. कस्टमर घेऊन येईल दादा ही चाललं नाही. नाही ती जी वात असेल ना बॉम्बची ती चायना आहे ना म्हणजे पाण्यान पण चालेल. हा असं पाहिजे आम्हाला. आणि दोन दे अजून एक दे. आम्ही आलेलो त्यानं आमची काही चूक नव्हती. आम्ही बरोबर आलो टाइम आहो. पण जे दुकानवाला जे स्टॉल टाकतात धंद्यासाठी दिवाळीसाठी तर ते दुकानवाले इथं धुरकूस घातले येऊन आमच्या आधी. आणि जवळ अक्काच्या अक्का तो दुकान यांचा भरलेला आहे लोकांच्या गर्दीन. आणि त्याच्यामुळं आम्हाला जसं पाहिजे तशी शॉपिंग करता आली ना व्यवस्थित. आणि तरी पण आमचा एक माणूस घुसून ठेवला आतमध्ये. जेवढा काय त्याच्या हाताने तेवढा तो लपटवून हाणील. हा टेम्पोवाला आहे 100 थांब नको पुढे जाऊ 100% पेलेला आहे. आणि नुसत्या कटी मारीत चालले. ती बघ आता कशी कट मारेल. एवढी खेचून चालवत गाडी मारली कट. चलला अरे आई शपथ रात्रीचं वाजल्या 9 आणि 9:30 आणि रस्ता असा भेटले सुमसान. जो ज्या रस्त्याने आलेलो तो रस्ता नाही हो वेगळाच आहे कुठला तरी. आणि काय समज नाही कधी संपल काय होईल. हे पुढं संपले डायरेक्ट ब्ल्यू लाईन डायरेक्ट संपलेली दाखवतोय. आणि जंगलाचाच रस्ता आहे. आणि आमची हाऊस झालेली आहे थोडीफार पण काय नाही. समोर काय डायरेक्ट रेमटो. सुटला वारा सुटला रस्ता सगळा पडला अंधार. एक गाडी 3 पोर सुमसान रस्त्यावर. रात्री सखेल चाले आणि एवढा असा रस्ता असताना मध्ये स्पीड ब्रेकर दिले. आणि त्याच्यामुळे अजून आम्हाला भीती वाटते कारण गाडीचा स्पीड कमी होतो. आणि गाडीचा स्पीड कमी झाल्यामुळे काही भीती वगैरे का कोण येईल समोर काय होईल याचा अंदाज आम्हाला समोर येतो. आणि त्याच्यामुळे आम्ही घाबरतो. आणि भरमसाठ फटाकडे घेऊन झाल्यानंतर वेजवाला माणूस बसले वेगळ्या डेस्कवर आणि आम्ही बसले वेगळ्या जेव्हा. आणि कसं वाटतंय एवढं फटाकडे घेतलं भरमसाठ. एवढी लाईन होती एवढी गर्दी होती लोक होती. काय वाटलं तुम्हाला?